शुभ सकाळ. आज मी कारल्याची भाजी करत होते आणि मी अशा पद्धतीने कारल्याची भाजी करते बघा. आधी कारल्याचं मध्ये जे बी असते ते स्वच्छ पूर्णपणे काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हवे त्या आकाराचे आपण कारले कापून घ्यायचे. त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर परत ते शिजवण्यासाठी ठेवायचं. कुकरमध्ये घालायचं नाही, कारण कुकरमध्ये घातल्यानंतर ते पूर्ण भरपूर शिजतात. त्यामुळे मी वरच ठेवलं शिजायला. आणि आजचा नवरात्रीचा 5वा दिवस होता आणि आजचा 5वा दिवस स्कंदमाता या देवीला समर्पित होता. आता जर तुम्ही फोटो बघितला असेल किंवा मूर्ती बघितला असेल स्कंदमाताची, तर त्या असं दिसते की त्यांच्या मांडीवर एक लहान बाळ आहे, म्हणजेच ते कार्तिक आहेत, कार्तिक भगवान आहेत. म्हणजे ते कसं दिसतंय, ते वात्सल्याचं रूप दिसतंय आजचं. आणि माता ज्या बसलेल्या आहेत त्या सिंहावरती बसलेल्या आहेत. त्यांचं रूप कसं आहे, शूरवीर आहेत त्या, आणि एका हातामध्ये बाळ म्हणजे वात्सल्याचं प्रतीक. हे दोन्ही बॅलन्स करणारं आजचं जे स्कंदमाता आहेत ना, हे दोन्ही बॅलन्सिंगचं ते आपल्याला आजचं प्रतीक दाखवत आहेत. आणि अशा पद्धतीनं मी ही जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर कारले पण शिजत आलेलं होतं. त्याच्यानंतर मी भाकरी करून घेतले आणि कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता हे घालून भाजून घ्यायला लागले. त्याच्यानंतर काय करायचं आहे की चिंच घालायचं आहे, कारण कारलं हे कडू असतं. त्याच्यामुळं आपण काय करायचं, चिंच आणि गूळ जेव्हा आपण वापरतोय तेव्हा ते बॅलन्स होतोय. गुळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर ती भाजी थोडी शिजू द्यायची, परतून घ्यायचं थोडं. आणि त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये आपल्याला जे हवे असेल ते तिखट, मीठ, मसाले, तुम्हाला जे आवश्यक असतील ते मसाले आपण घालून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचं कूट थोडं घालून घ्यायचं, त्याच्यामुळं काय होतं, थोडं दाटसरपणा येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट थोडं घातलं आणि परत भाजून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग काय झालं की ते भाजून घेतल्यानंतर पूर्ण ग्रेव्ही ही तयार झाली. आणि त्याच्यानंतर मी परत मग काय घेतलेलं आहे, जे शिजलेले कारले होते ते घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत मी परतून घेत आहे. प्रत्येकाची कारल्याची भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी तर अशा पद्धतीने कारली करते. त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढे मीठ, गूळ, मसाले हे सगळं आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि पाणी जास्त घालायचं नाही आहे, कारण आपण शिजवून घेतलेले आहेत ते कारले. त्याच्यामुळं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावर आणि झाकण लावून ते भाजी ठेवायची, वाफ होऊ द्यायची. आणि कारलं शिजलेलंच असते. जेव्हा ते सगळं मसाले एकजीव होतील तोपर्यंत ते ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, इथं राईस केला होता, पण काय झालं, मी आमटी केली नव्हती. त्याच्यामुळे काय केलं की ते आत्ता जो ताजा राईस केला होता त्यालाच काय म्हटलं, मग टोमॅटोची आपण फोडणी घालूया. म्हणून कांदा, टोमॅटो, मिरची घातली, हळद घातलं आणि मसाले जास्त वापरत नाही मी मसाले सहसा, ते घातले. आणि त्याच्यानंतर जो भात होता तो घालून त्याला मिक्स केलं त्याच्यामध्ये. आणि मी अशा पद्धतीने तो भात फोडणी घालून घेतलेला आहे. जेव्हा टिफिन द्यायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळी विचार करायला लागतं की काय द्यायचं, रोज भाज्या काय करायच्या, रोज भात काय करायचा, हे असे वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागते. मग त्याच्यानंतर भाकरी, भात आणि भाजी घेतला आणि त्याच्यानंतर थोडं सॅलेड पॅक केलं. आणि अशा पद्धतीनं आजचा माझा टिफिन झालेला आहे. आणि कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.